बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। नमस्कार, स्वागत आहे आपलं NCN न्यूज टीव्ही वर। आजच्या ताज्या बातम्यांपैकी एक खास बातमी घेऊन आम्ही आलो आहोत थेट देगलूर येथून। चला जाणून घेऊया काय आहे ही महत्त्वाची बातमी। देगलूर येथे काल गणेश विसर्जनाचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। गणपती बाप्पाच्या आगमनाने गेले 10 दिवस देगलूर शहर भक्तीच्या रंगात रंगले होते। कालच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत हजारो भाविकांनी सहभाग घेतला। ढोल ताशांचा निनाद, रंगीबेरंगी सजावट आणि भक्तिगीतांच्या स्वरांनी संपूर्ण शहर दुमदुमलं। या मिरवणुकीत लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्साहाने भाग घेतला। स्थानिक गणेश मंडळांनी विविध थीम्सवर आधारित आकर्षक देखावे सादर केले, ज्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले। विसर्जनाच्या वेळी भाविकांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला। या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनात देगलूर पोलीस आणि देगलूर नगरपालिकेचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे। पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त आणि उत्तम नियोजनाद्वारे मिरवणूक सुरक्षित आणि शांततेत पार पाडली। तर देगलूर नगरपालिकेने स्वच्छता, रस्त्यांचे व्यवस्थापन आणि विसर्जन स्थळांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या, ज्यामुळे भाविकांना कोणताही त्रास झाला नाही। या दोन्ही यंत्रणांच्या समन्वय आणि मेहनतीमुळे हा सोहळा अत्यंत सुरळीत आणि संस्मरणीय ठरला। ही होती देगलूर येथील गणेश विसर्जनाची खास बातमी। देगलूर पोलीस आणि नगरपालिकेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचे विशेष आभार। अधिक ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी NCN न्यूज टीव्ही ला सबस्क्राइब करायला विसरू नका। आमच्या सोबत जोडलेले रहा। धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया मोरया पाशाबाई। मनामध्ये गणपती बाप्पाला विसर्जनाच्या वेळेस निरोप देत असताना सर्वांच्या मनात कुठेतरी दुःख आहे। एवढे दिवस आपल्या घरामध्ये मंडळामध्ये बाप्पा विराजमान होते आणि आज त्यांचं कुठेतरी विसर्जन होत आहे, ते मनामध्ये कुठेतरी दुःख आहे। परंतु त्यासोबत कुठे हर्ष उल्हासात बाप्पाला पाठवण्याची आपली सर्वांची परंपरा आहे। त्या परंपरेनुसार आज आपण गणपती बाप्पाला सर्वजण मिळून देगलूरवासी मिळून या ठिकाणी निरोप देत आहे। आज आपण पाहू शकता शेतकऱ्यांवरती, जनतेवरती जे आसमानी संकट काल कोसळलं, बाप्पाला तीच प्रार्थना केली की माझ्या सर्व शेतकऱ्यांना व माझ्या जनतेला या जनजीवन जे विस्कळीत झालं, जे दुःखाचं डोंगर त्यांच्यावरती कोसळलं, जे नुकसान झालं, त्यातून लवकरात लवकर बाहेर काढ आणि या माझ्या जनतेला, माझ्या शेतकऱ्यांना भरपूर सुखी कर। येता काळ त्यांना आनंदाचा, उत्साहाचा, हर्षोल्लासाचा त्यांच्या कुटुंबामध्ये भरभराटीचं जाऊ मी बाप्पाकडे प्रार्थना केली। निश्चितच आज देगलूर प्रशासन असेल, आम्ही सर्व लोकप्रतिनिधी मिळून असेल, आम्ही सर्व मिळून या ठिकाणी आपली परंपरा आहे, आम्ही सर्व पक्षभेद मनभेद विसरून आम्ही गणपतीच्या उत्सवामध्ये किंवा अन्य प्रत्येक उत्सवामध्ये देगलूरवासीय आणि माझा हा मतदारसंघ देगलूर गिरडी मतदारसंघ हा नेहमी एकत्रित येऊन उत्सवात सहभागी होतो। आणि आज त्याच प्रकारे आपण पाहता देगलूरमध्ये वातावरण आहे, सगळेजण एकत्रित आलो आणि कुठेतरी प्रत्येक येणाऱ्या मंडळाचं स्वागत करीत आहोत। प्रशासनाने देखील या ठिकाणी चांगली व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। पोलीस प्रशासन असेल, नगरपालिका प्रशासन असेल, या ठिकाणी बाप्पाच्या निरोपामध्ये तैनात आहे। त्यामुळे सगळा हा आजचा जो कार्यक्रम आहे, आजचा जो दिवस आहे, तो कुठेही विघ्न संकटाशिवाय जाईल आम्ही अशाच पद्धतीने आम्ही हे सगळं सांगू इच्छितो। बाप्पाची सुद्धा इच्छा आहे की शेतकऱ्यांना या ठिकाणी जे काही नुकसान झालं शेतकरी आनंदी व्हावं, त्याच्यासाठी आपण करतो।
मी निश्चितपणे काल स्वतः अनेक भागांमध्ये देगलूर आणि बिलोली दोन्ही तालुक्यामध्ये दौरे केले. काल मी मुंबईला गेलो होतो, मुंबईवरून नुकताच आलेलो आहे. मुंबई या ठिकाणी जाऊन मी सर्व मंत्रिमंडळांना पत्रव्यवहार केलेला आहे की माझ्या इकडे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. एक सत्ताधारी आमदार म्हणून मी त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा मी त्या ठिकाणी पत्र दिलेलं आहे. त्यांनी सुद्धा या गोष्टीची दखल घेतलेली आहे. येत्या काळात आपल्या ज्या भागाचे नुकसान झालेलं आहे त्याला वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहून जास्तीची मदत कोल्हापूरच्या ज्या नुकसानमध्ये पावसाच्यामुळे नुकसान झालं होतं त्या धर्तीवरती नुकसान भरपाई ही माझ्या देगलूर आणि बिलोलीमध्ये पण झाली पाहिजे, सगळं नांदेड जिल्ह्यात झाली पाहिजे अशी मी ठिकाणी मागणी मुख्यमंत्री साहेबांना त्या ठिकाणी केलेली आहे. आजची जाहीर तयारी या ठिकाणी गणेश विसर्जनाची करण्यात झालेली आहे असं आपल्याला वाटतं. निश्चितपणे आज आम्ही पोलीस प्रशासनाचं नगरपालिका प्रशासन यांच्याशी आम्ही चौकशी केली, माहिती घेतली. कुठे कुठे गणपती मंडळांना कुठे अडचणी येत आहेत त्या जाताना विसर्जनाच्या ठिकाणी, आणि आमचा त्या ठिकाणी प्रयत्न 100% चालू आहे. कुठे अडचण न येता गणपती विसर्जन या ठिकाणी व्यवस्थित व्हावा हा आमचा चांगला प्रयत्न प्रामाणिकपणे निश्चित राहणार आहे. जसं आज देगलूरमध्ये आज आपण उपस्थित आहोत विसर्जनाच्या निश्चितपणे मी दोन्ही ठिकाणी भेटी देतो. फक्त काल आम्ही मुंबईला ह्या नुकसानी भरपाईच्या वेळेस मी काल पाहणी बिलोलीमध्येच पाहणी करून मी मुंबईला गेलो होतो, देगलूरमध्ये पाहणी करून मुंबईला गेलो होतो, आणि निश्चितपणे आज इथून देगलूरचं मी विसर्जन पाहून लगेच बिलोली या ठिकाणी जाऊन सुद्धा भेट देतो. गणेश विसर्जन आज देगलूर शहरामध्ये होत आहे, कसं वाटतं आपल्याला? ज्या पद्धतीने तुमच्या काळामध्ये होत होतं त्याच पद्धतीने आज पण आहे का परंपरा चालू? बघा, गेल्या 40 वर्षापासून विसर्जन करतो मी. दरवर्षी शांततेप्रमाणे विसर्जन होते, आनंदात उत्साहात. यावर्षीही आनंदात उत्साहात विसर्जन होईल अशी मी खात्री बाळगतो. आणि यावर्षी जे देखावा झाले शहरामध्ये, सगळे लोक आनंदात आणि सुखात होते आणि आनंदात होते. सर्वांनी आता या सगळ्यांना सहकार्य करत आहेत, शांततेने पार पडते. जे भविष्याने आपण करतो ते 100% तरी करत नाही, तर येणाऱ्या काळामध्ये आपली भविष्यवाणी काय राहते? आमची भविष्यवाणी मागच्या वेळेस आम्ही लोकसभेला विधानसभेला दिलेलं आहे. मुलाखत तुम्हीच घेतला. यावर सांगतो की बा जसं मी मागे सांगितलं तीच परिस्थिती पुढे राहणार आहे. हा 100% आम्ही खात्री देतो. पुन्हा मुलाखत घेतो आल्याला. नमस्कार, मी साक्षर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये गणेश विसर्जनाची मोठी जयंत तयारी या ठिकाणी करण्यात आली. आज आपल्यासोबत या ठिकाणी माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत बद्धमार चौकात उपस्थित झाले. हनुमान चौकामध्ये हनुमान मंदिर आहे या ठिकाणी, आणि आपण पाहू शकता नगर परिषदची या ठिकाणी CEO मॅडम सुद्धा आहे. त्यांनी संपूर्ण जयंत तयारीसह आजचं पूर्ण कार्यक्रम चांगल्या पद्धतीचं पार पडणार आहे असं या ठिकाणी सांगितलं. साहेब, आज गणेश विसर्जनानिमित्त देगलूर शहरामध्ये गेल्या 8 दिवसापासून गणेशाच्या आगमनापासून जल्लोषात सर्व गणेश भक्तांनी आपापल्या मंडळ समोर होते. देगलूर शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. दररोज जेवणासाठी भांड्याची व्यवस्था होती, त्यानंतर देखावे सादर केले होते, रक्तदान होते, आणि आज 10 दिवसाचा उत्सव अतिशय चांगल्या प्रकारे शांततेमध्ये पार पडलेला आहे. नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आणि विसर्जनामध्ये सुद्धा दरवर्षीप्रमाणे अतिशय शांततेमध्ये बांधव साजरा करतील. आणि देगलूर शहरामध्ये आज ज्याप्रमाणे गणेश घातले त्याप्रमाणे याही वर्षी चांगल्या प्रकारे साजरा होईल. नमस्कार, मी साक्षर NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहू शकता संपूर्ण भारतामध्ये आज गणेश विसर्जनाचा दिवस आहे, मोठा आनंदाचा उत्साहाचा दिवस आहे. आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये सुद्धा या ठिकाणी विसर्जनाची तयारी जयंत करण्यात आली आहे. नगर परिषदचे CEO मॅडम कांबळे मॅडम आज आमच्यासोबत उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा या ठिकाणी लेंडीच्या काठावरचे विसर्जन घाट बनविण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी स्वतः पाणी घेण्यासाठी ज्या गणेश मंडळांना या ठिकाणी ते पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. कोणी पाण्यात जाऊ नये, लहान मुलं जाऊ नये, मोठ्या गोष्टींसाठी आपण व्यवस्था केली आहे. मोठ्या गोष्टींसाठी आपण तलावाद्वारे काही नेमलेले आहेत आणि त्याच्याद्वारे आपण पाण्यात विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे. यावर्षी पहिला आपला टर्न आहे देगलूर शहरामध्ये, तर देगलूर जनता फार चांगल्या प्रकारे कॉपरेट करते. एवढा मोठा उत्सव आहे, एवढा आनंद उत्सव आहे, तरी आम्ही सर्वांना सांगतो की आपल्या पर्यावरण 25 वर्ष त्यांनी तिथेही सहकार्य केलं. आता आम्ही जे हारं आहेत ते निर्माल्य कलशात टाका म्हणून सगळ्यांना विनंती करतो. सगळेजण हारं पाण्यात न जाऊ देता निर्माल्य कलशात टाकतात, त्यामुळे जनता फार चांगल्या प्रकारे
गणपती विसर्जनासाठी ताफ्याचं या ठिकाणी नियोजन करण्यात आले। आपण या ठिकाणी पाहू शकता आज आमच्यासोबत CO कांबळे मॅडम उपस्थित होते। दिंडीच्या काठावर आणि ज्या ठिकाणी विसर्जन घाट बनवण्यात आले आहे तो अतिशय सुंदर या ठिकाणी संपूर्ण जयंत तयारीसह संपूर्ण बॅरिकेड्स लावून आणि कुठेही या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी पोलीस प्रशासन असेल, नगर परिषद असेल, या संपूर्ण टीम सज्ज आहेत। लहान लेकरांना व वयोवृद्धांना नदीच्या काठावर जाण्यापासून रोखत आहेत आणि चांगल्या पद्धतीने स्वतः ताफ्यावर नेऊन विसर्जनाचं करत आहेत। आणि कांबळे मॅडमांना असं वाटतं की देगलूर शहरातील जनता खूप चांगली आहे, खूप चांगल्या पद्धतीचं कॉपरेट केली आणि खूप चांगलं सहकार्य करत आहेत असं त्यांना या ठिकाणी वाटलेलं आहे। आणि ते पण या ठिकाणी नगर परिषदतर्फे खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे का ते या ठिकाणी एका गणेश मंडळाच्या अध्यक्षाला विचारलं। कसं वाटते मॅडमला कशा पद्धतीचं नियोजन केलं या ठिकाणी? खूप चांगलं केलं होतं मॅडमचं या ठिकाणी कौतुक सुद्धा या ठिकाणी जनता करत आहेत की दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा चांगल्या पद्धतीचं नियोजन कांबळे। आज गणपती विसर्जन आहे, आपण 10 दिवसापासून त्याची रात्रदिवस या ठिकाणी सेवा केलात। आज विसर्जन करण्यासाठी आपण आलात, कसं वाटतं? जेवढं दुःख होतं तेवढा आनंदही होतो, कारण आता जर गणपती बाप्पा गेले तर पुढच्या वर्षी येतील ही अपेक्षा आहे आणि ही राहणारच आहे। आणि दुःख एवढं वाटतं की 10 दिवस जे आम्ही केलोय गणपती बाप्पाची सेवा वगैरे आणि ते जाताना थोडंसं मन जड होतं। 10 दिवस आपण रात्रंदिवस त्यांची सेवा करत असतो, वेगवेगळे उपक्रम राबत असतो आणि आज शेवटचा निरोप असतो, त्याच्यामुळं आपलं कुठंतरी गुढ भरून येते असं वाटतं का? बरोबर, आणि ते होणारच आहे। मी नाही, आमच्या अपार्टमेंटमध्ये प्रत्येकाला हे दुःख आहेच। आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण अपार्टमेंटचे पूर्ण टीम आणि लहान मुलांसोबत या ठिकाणी संपूर्ण एकत्रित येऊन आज गणपती बाप्पाचा शेवटचा निरोप आणि विसर्जनासाठी संपूर्ण अपार्टमेंटचे लोक या ठिकाणी जमा झाले आहेत आणि त्यांना आनंद पण होतो आणि दुःख पण होतो। आनंद 10 दिवस त्यांनी ज्या पद्धतीने सेवा केली त्याचं या ठिकाणी गणेश बाप्पा त्यांना एक चांगला आशीर्वाद देऊन जाईल आणि लवकरात लवकर पुढच्या वर्षी लवकर यावं अशी सुद्धा त्यांना अपेक्षा वाटते। आणि मनसुद्धा त्यांचं या ठिकाणी ऊरसुद्धा भरून येतो की एवढे दिवस सेवा करून केलं तर असं वाटतं की आता 10 दिवस एका दिवसासारखे वाटलेत आणि हे 10 दिवस अजून पुढं चालून लवकरात लवकर यावं अशी त्या। नमस्कार, मी इसाक पटेल, NCN न्यूज TV मध्ये आपलं स्वागत आहे। आज पाहू शकता मोठ्या आनंदाचा आणि उत्साहाचा सण आज या ठिकाणी आहे। आपण पाहू शकता घरगुती मंडळातर्फे आज अनेक गणपती या ठिकाणी बसवण्यात आले होते। 10 दिवसानंतर संपूर्ण गणेश मंडळ या ठिकाणी लेंडी नदीच्या काठावर विसर्जन घाटावर आणून या ठिकाणी विसर्जन करत आहेत। विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी पार पडत आहे। आज आमच्यासोबत या ठिकाणी गुरु आहेत जे या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देतात आणि चांगल्या पद्धतीचं घडविण्याचं कार्य करतात आणि आज गणेश मंडळ सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या जवळच्या लोकांमध्ये घडलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं विसर्जनाची सुद्धा तयारी त्यांनी या ठिकाणी केलेली दिसून येते। साहेब, 10 दिवसापासून गणपती आपल्या घरी बसलेले होते आणि आज विसर्जनाचा दिवस आहे, कसं वाटतंय आपल्याला? नमस्कार, मी अगोदर तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही या ठिकाणी आमच्या यासाठी बाईट घ्यायचं तुम्ही पुढाकार घेतला, त्याबद्दल मी आमच्या लक्ष्मी नरसिंह अपार्टमेंट गणेश मंडळातर्फे तुमचं मी हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो। आम्ही सतत आज आता 4था वर्ष आहे आमचा गणपती विसर्जनाचा म्हणजे बसवण्याचा आणि आम्ही दरवर्षी वेगवेगळे उपक्रम सुद्धा घेतो आणि यावर्षी सुद्धा विविध रांगोळी स्पर्धा असो किंवा मग इतर सर्व गोष्टी आम्ही त्यामध्ये समाविष्ट केलेले होते। विविध पद्धतीचे आम्ही उपक्रम आणि विविध पद्धतीचे या गोष्टी करून आम्ही गणपतीला एका वेगळ्या स्वरूपामध्ये दरवर्षी सादर करायचा प्रयत्न करत आहोत। विसर्जन करण्यासाठी आपण घाटावर उपस्थित झालात, या ठिकाणी पूर्ण जयंत तयारी करण्यात आली आहे का? कोण्या पद्धतीचे तुम्हाला या ठिकाणी तंत्र दिसून येते का किंवा चांगली तयारी नगर परिषदेतर्फे करण्यात आली? नगर परिषदेतर्फे दरवर्षी चांगली पद्धतीची तयारी करण्यात येत असते आणि त्यांनी अगदी सहकार्य करत असतात। आम्हाला आतापर्यंतही त्यांच्याकडून कोणती असुविधा असं वाटलेलं नाहीये। 10 दिवसामध्ये आपण बाप्पाकडे कोणकोणते या ठिकाणी साखळे घातलात की समजा जगभरामध्ये सर्व ज्या पद्धतीचे आता संकट येतात, हे मोठे संकट येतात, त्याच्यासाठी आपण काय मागणी केली? 10 दिवसामध्ये निश्चितच सध्याच्या आपण पूर्ण मराठवाडा जो अतिवृष्टीनं होरपळून निघालेला आहे आपल्याकडं, अतिवृष्टीमुळे सगळे आपलं परेशान झालेलं होतं। नांदेड जिल्हा तर त्यातल्या त्यात जास्त झालेला होता, तर मी तरी देवाकडं असं मागितलं की यांना सर्व पूर्वपदावर येण्यासाठी जेवढं लवकरात लवकर करता येईल देवा तेवढं सगळ्यांना पूर्वपदावर आण। नमस्कार, मी इसाक पटेल, NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता की देगलूर शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये गणेश मंडळातर्फे या ठिकाणी विसर्जन करण्यात येते आणि विसर्जनाची संपूर्ण जयंत तयारी नगर परिषदचे CO मॅडम कांबळे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे। आज आपण पाहू शकता की संपूर्ण घाट
ज्या ठिकाणी विसर्जन होणार आहे तो अत्यंत स्वच्छ आणि बॅरिकेड लावून अनेक प्रकारचे या ठिकाणी सोयीसुविधा करण्यात आले. नगर परिषद असेल, पोलीस कर्मचारी असतील या ठिकाणी सज्ज आहेत की कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि संपूर्ण या ठिकाणी विसर्जनाची आढावा घेण्यासाठी या ठिकाणी स्वच्छता करायची साहेब या ठिकाणी उपस्थित. काय सांगणार कशा पद्धतीने स्वच्छ आणि काय विसर्जनाची तयारी आहे? सर्वप्रथम देगलूर शहरातील सर्व नागरिकांना श्री विसर्जनाच्या शुभेच्छा देतो. देगलूर नगरपालिकेतर्फे आपण विसर्जन घाटावरती बॅरिकेटिंग, स्वच्छतेचे कळस, त्यानंतर रंगरंगोटी आणि निर्माल्यता व्यवस्थितरित्या तसं कुठल्याही नदीमध्ये न सोडता निर्माल्यची व्यवस्था करण्यात आली आहे. नगरपालिकेकडून सुट्टीची व्यवस्था करण्यात आली आहे, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे आणि नगरपालिकेचे माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा नियोजन चालू आहे. प्रत्येक गणेश या ठिकाणी मोठे येतील त्यांना मुलांच्या सहाय्यानं सोडण्यात हो, आपण सर्व श्री विसर्जनासाठी ट्रेनची व्यवस्था आणि भुलचं पथक आहे. त्यानंतर आपण 2 ताफे तयार करण्याची आणि त्या ताफे आणि ट्रेनच्या सहाय्याने आपण गणेश विसर्जन करतो. आपण या ठिकाणी पाहू शकता कोणत्याही लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध असतील किंवा महिला असतील ज्यांना नदी काठापासून येण्यापासून रोखण्यात येते आणि त्याच्यासाठी नगर परिषद स्वतः या ठिकाणी ताफ्यावर घरगुती गणेश मंडळाचे गणेश या ठिकाणी बसून विसर्जनाची तयारी करत आहेत. कोणतेही या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये, कोणतेही या ठिकाणी अपघात होऊ नये त्याच्यासाठी सतर्क आणि मोठ्या प्रमाणामध्ये तैनात या ठिकाणी संपूर्ण टीम दिसून आली. सतर्कतेमुळे खूप चांगल्या पद्धतीचं कार्य या ठिकाणी होत आहे. माझ्या पाठीमागे पाहू शकता लहान मुलं असतील, महिला असतील ते या ठिकाणी लांब बसवण्यात येते आणि स्वतः या ठिकाणी नगर परिषदचे कर्मचारी स्वतः थांबून या ठिकाणी विसर्जन करण्यासाठी ताफा लावण्यात आलेला आणि एकीकडे पाहू शकते की संपूर्ण टीम कशा पद्धतीने या ठिकाणी तैनात आहे. या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं कार्य देगलूर शहरामध्ये नगर परिषद करत असल्यामुळे संपूर्ण गणेश मंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी आनंदी झाले आहेत. त्यांना मोठा उत्साह या ठिकाणी दिसून आला. त्यांना आनंद वाटतो की अशा पद्धतीचं कार्य दरवर्षी नगर परिषदतर्फे होत राहावं आणि अशाच पद्धतीची तयारीसुद्धा या ठिकाणी करण्यात यावं आणि या ठिकाणी गणेश मंडळाचे काही अध्यक्षांनी चांगल्या पद्धतीची मुलाखत दिली आहे. त्यांना असं वाटलं की ज्या पद्धतीनं जे नियोजन करण्यात यायला पाहिजे त्याच पद्धतीनं नगर परिषदतर्फे करण्यात आलेलं आणि मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण लोक या ठिकाणी येऊन दिंडी काठावर आपण पाहू शकता विसर्जन घाटावर येऊन या ठिकाणी संपूर्ण गणेश विसर्जनाचं लाभ घेत आहेत आणि चांगल्या पद्धतीच्या उत्साहामध्ये या ठिकाणी विसर्जन सोहळा पार पडत आहे. कॅमेरामॅन उमानसोबत निसाक पडेल यांचे न्यूज TV देगलूर. थँक्यू.